नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। माझ्या भावांनो, तुम्ही कुठे आहात? बाजी काका पासलकर, आता आम्ही स्वतःला मोजणं बंद करून टाकले. बाजी प्रभू, बाजी प्रहरांमागून कितीतरी प्रहर धावून तुम्ही दमला आहात. जरा दम घ्या, गनिमास आम्ही अंगावर घेतो. महाराज, ये वक्ती ऐका. लगभग कळालं विशाळगड गाठा. तुम्ही पोचेस पावतर या गनिमास एक रेषभर मी पुढे सरकू देणार नाही. या खिंडीत छाताळाचा पडकोट बनतो. तुम्ही जावा. जी महाराज, एवढा ऐका माझा, जावा. सूर्याची काकडी साल्यांचा कब्जा घेतला बगैर हा सूर्याची काकडे आपणास तोंड दाखवणार नाही. महाराज, आपण निश्चिंत राहावं. नग महाराज. माझ्या भावांनो, तुमच्या पायऱ्याकडून मी सिंहासनाधीश्वर व्हायचं.
आमची मालुसरे तानाजी पाळली. याचं नाही, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग आमच्या रायबाचं. महाराज तुम्ही बेफिकर राहावे. जोवर या मुरारबाजीच्या कुडीत प्राण आहे तोवर या मोगलांचा पाय देखील पुरंदरला लागून देणार नाही मी. सरसेनापती प्रतापराव गुजर साला काय निमित्त केला? स्वतः सेनापती म्हणवता आणि केली मात्र शिपाई गेली. शत्रूस गर्दीस मिळविल्या विना रायगडी आम्हाला तोंड दाखवू नका. अरे मायगुरे तुम्हाला कडेवर उचलून घेतले आणि आम्हाला सिंहासनावर बसा म्हणते ती. जसं दिली अयोध्या तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव. तुम्ही लपला कोठे मला घालुनी देवपणाचे घाव. हे राजन, आपण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आहात. वेद मंत्रांच्या घोषात छत्र चामांकित सार्वभौम राज्य चिन्हांकित सुवर्ण रत्नजडित सिंहासनावर आरूढ होणार. हिंदू पदपातशाहीचे चक्रवर्ती सम्राट होणार. तत्पूर्वी आपणाच लोक कल्याणाची शपथ घ्यावी लागेल. थांबावे राजा भट्ट. आऊसाहेबांच्या आज्ञेनेच आम्ही लोक कल्याणाच्यासाठी प्रशस्त आहोतच. परंतु या सुवर्ण रत्नजडित सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी या सिंहासनाचे स्वप्न ज्यांनी वर्षानुवर्षे उरात बाळगलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान केलं त्या स्वराज्य जननीला आमच्या आऊसाहेबांना वंदन करणं आम्ही आमचं आम्ही शिवाजी राजे बिन शहाजी राजे भोसले चक्रवर्ती सम्राट होत आहोत. या धरणीवर संचार करणाऱ्या सर्व यवनासुरांचा तथा अमंगल नरपशूंचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भूपती या नात्याने आमच्या रयतेचे पित्याच्या मायेने प्रतिपाळ करू, तिचे संरक्षण करू. आमचे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. हे स्वराज्य निर्माण व्हावे हीच श्रींची इच्छा या वाक्याला सार्थ ठरावा असा हा सोहळा पार पडला. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी जणू सेनापती झाला तरी पत्राशी माहिती काही जात नाही. शिवा, तुम हमारे दोस्त, बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारे तमाम गलतियां माफ कर देंगे. अपना गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं है. मला काय घ्यावं? जायचं असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला द्यावं. त्यासारख्या राक्षसाला काय घ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें बीजापुर ले जाएंगे. आपके बारे में हम अपने राजा से बात करेंगे और आपको कल कोकण का राजा बना देंगे.
डरिए मत, आइए, आप तो हमारे भतीजे की तरह हैं। आइए शिवा, हमारे गले मिलिए, आइए। लेकिन महाराजा शाइस्ते खान महाराज काही मावळ्यांसोबत लाल महाराज आणि जनान खाण्यात जाऊन लागले. महाराजांनी तलवार चालवली, पण ती तलवार जनान खाण्याच्या पडदा फाटला, खान उघडा पडला. गनिमाया गनिमाया अचानक ये जगमगाता नूर आ गया है अचानक ये जगमगाता शिवाजी राजाची गर्दन केवळ माता आणि मातृभूमी यांच्या समोरच झुकते. धर्मराज युधिष्ठिराच्या राजगादीला, हिंदुस्थानच्या तख्ताला, सम्राट पृथ्वीराज यांच्या सिंहासनाचं वंदन. इन्हें अपनी जगह दिखाओ राम सिंह. जी हुजूर. राम सिंह, कोई ऊंची आवाज में बात नहीं करता, नहीं तो सजा भी हो सकती है. राम सिंह, हमसे आगे कौन खड़ा है? महाराणा जसवंत सिंह. कोकणाच्या तळाखाली आमच्या महाराकडून मार खाऊन पाठ दाखवून पळून गेलेला हा जसवंत सिंग आणि दरबारात त्याचा दर्जा आमच्यापेक्षा मोठा. राम सिंग, आम्हाला हे मंजूर नाही. शांत हो जाइए राजा जी, शांत हो जाइए. कसे शांत हो राम सिंग? हम या भगवान दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. तुम्हारे ये बादशाह, तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. राम सिंह, राजा जी इस दरबार के रीति रिवाज नहीं जानते, उन्हें हम समझा ही रहे थे. जी हुजूर, महाराज ही है. खिल्लत दे दो. दक्कनी जहागीरदार शाहजी भोसले के बदन
शिवाजी को बादशाह औरंगजेब की तरफ से। भागीरथी, रामसिंग, वाटलं तर आमची गर्दन मारा, पण आम्ही बादशाह समोर जाणार नाही. रामसिंग, अब क्या हुआ रामसिंह? किल्लत नहीं चाहिए? नहीं, ऐसा कुछ नहीं है. वो बस आपके सामने आना नहीं चाहते. तो जहां खड़ा किया है दे दो. बादशाह आलमगीर ने आपके लिए किल्लत दी थी. रामसिंग, आम्ही राजा आहोत, राजे, आणि आमचं राज्य आम्ही आमच्या सख्यांना फसवून बापा भावाच्या पाठीत खंडक करतो नाही, तर आमच्या मर्यादाच्या बळावर उभं केलंय. आमच्या रयतेचं राज्य, प्रत्येकाचं हक्काचं स्वराज्य, या स्वराज्याची कृपादृष्टी व्हावी म्हणून आदिलशहा, कुतुबशहा झोपडतात. इंग्रजांपेक्षा एक मोठा आरमार आमचं, आणि म्हणूनच आमचा दर्जा बरोबरीचा, आणि तोच मनात घेऊन आम्ही इथं आलो होतो. पण भर दरबारात अपमान करण्याचा बादशाहचा हेतू असेल तर आम्ही परत जाणार. रामसिंग, मराठा जगतो स्वाभिमानाने आणि मरतोही स्वाभिमानानेच. एक वेळ आम्ही मौत पत्करून पण अपमान नाही. शांत हो जाइए राजा जी, और किल्लत का स्वीकार कीजिए. त्या बादशाहीच्या गुलामीची खिल्लत चूल म्हणून पांघरण्यापेक्षा स्वराज्यासाठी झालेले वाद आणि दागिने म्हणून मिळवतो. तुमच्या बादशाची ही अपमानाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. विचारांमध्ये समरस होऊन जाताना एका शिकवणीची आठवण सदैव मनात ठेवा. ती म्हणजे स्त्रियांबद्दलचा आदर. महाराजांचा प्रथम न्याय निवाडा हा याच स्त्री आदराचं एक उत्तम उदाहरण आहे. मग कल्याणच्या मुस्लिम स्त्रीला साचा कडा उतरणाऱ्या गौरवणीच्या नावाने गुरुजाची ओळख इतिहासात नमूद करण्यास सांग. परस्त्री माते समान मानणे अशी आमच्या महाराजांची शिकवण ही आजच्या काळात खूप महत्वाची ठरते. बोला शंभू. वारे माझ्या बछड्यांनो, गेले 25 दिवस शिवाजीला भांडवून सोडलंय तुम्ही. राजा म्हणतोय ना तू स्वतःला. येईल आता आणखीन काही दिवसांमध्ये आमच्या समोर नाक घसरत. राणी साहेबा, बोलू का म्या? बोल नारायणा. राणी साहेबा, मला एवढंच सांगायचं. नारायणा, राणी साहेबा, राग येईल तुम्हाला माझ्या बोलला, पण उद्या पटेल बरं. तुमचा तो उद्या आम्ही आजच मुठीत बांधाय. शिवाजी राजा इतका तकलातू राजा वाटतो का तुम्हाला? मराठा म्हणून देव मानतो त्यांना. राणी साहेबा, जेव्हा दिल्लीमध्ये औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गडीचा एक तक्ताही काढता आला नाही त्याला. राणी साहेबा, त्याला मी काही कारण असेल. शिवाजी स्वतःहून आपल्या वाटेला गेला नाही. कुरापात काढली त्याची. दक्षिण जिंकून तो रायगडला चालला होता आणि वाटेत त्याला गाठून आपण त्याच्या गाड्यासह बैल पळवून आणलं. हे बरं नवं राणी साहेब. खरं असं काही नसतं नारायणा. तिथे जो विजेता तोच नेता असतो. शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा काही मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण, आणि तो आम्ही जिंकला आहे. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही अख्ख्या हिंदुस्थानात. बेलवाडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. ते तुमची मर्जी. माझीच मर्जी आहे. बोला शंभू. महाराज, असे चिंताग्रस्त राहू नये. निघेल अजून काहीतरी तोडगा. तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधत आहोत असं का वाटलं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती. आम्ही ठरवलं असतं तर बेलवाडीची गडी आम्ही आता उद्ध्वस्त केली असती.
हो अंबिराव, रात्रंदिवस हीच चिंता सदाची आम्हाला. कावेरी पट्टण ते संपूर्ण दक्षिण जिंकणारी आमची ही सेना तर बेलवाडीची गडी त्याच्यासमोर काय कौतुकाची. हा आमचा ईशाची कंक कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दा खातीर हत्तीला चितपट केलं यानं. सावित्रीबाई देसाईंच्या संपूर्ण सैन्यासमोर आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे. राजे, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढते, अद्याप यश पदरी पडत नाही. दक्षिणेची मिळालेली दौलत या युद्धावर ओवाळून टाकायची काय आपण? पंत, इथून जाऊन आम्ही आता वेगळा विचार करणार आहोत. असे समजा की सावित्रीबाईंना आम्ही 25 दिवसाची संधी दिली, आता यावर नाही. कुरापत त्यांनी काढली तर ती शिक्षा त्यांना भोगावी लागेल. महाराज, आपण हल्ला करायचा? हल्लीराव, आपण आमचे जाणते सेनापती, युद्धामध्ये भावनांची गलत करू नये. आपण आता समजायला हवे, समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवणे तर महाभारताच्या भीष्माचा विघात होईल आमची. इथे शरणागती घ्यावी लागेल आम्हाला. महाराज, हे करताना आपण किती यातना होत आहे हे जाणतो आम्ही. परंतु या वेदनांची पर्वा आता आम्ही करत नाही. वाईट एवढेच की या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या खोजीतून आमच्यावर चालून आलेला आमचाच सुद्धा मंबाजीराजे भोसले, भीष्माला जाऊन मिळाला आमचा सौंदर्य खंडित खोपरा, आमच्यावर शस्त्र उघडणारे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत? जगदंब जगदंब. पंत, भावबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला अगदी महाभारताच्या काळापासून. उद्ध्वस्त करा हे बेलवाडीची कडी आणि आपल्या चोरीचं केलेलं सर्व सामान हिसकावून घ्या. हो लागे, असंच करतो. चला रे. हर हर महादेव, हर हर महादेव. जगदंब जगदंब. महाराज, ऐकून आनंद झाला नाही आपण? आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कोणाविरुद्ध लढलो याचा सण मोठा आहे. असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्त केली त्याचं कौतुक व्हायलाच हवं. मुद्रा महाराज, मुद्रा. या अंबिरा, या. भले शाबास, मावा मुखाचं नाव राखल्यास. महाराज, आता रायगडाकडे निघायला हवं. अवश्य. जाण्याआधी आम्हाला वीरांगणीचे दर्शन घ्यायचे, जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली. महाराज, आजचं आपलं लढणं बघून तिनं पळ काढला की आपले सखोजीराव गेले तिच्या मागावर. आता करीत करून आणतील तिला बघा. काय 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 बोलता अंबिराव? ही अशी मुलुगिरी कोणी करायला सांगितली? विजय झाला म्हणजे स्त्रीचा सन्मान कायदे तोडायचा अधिकार मागण्यात येत आहे तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या दांगोडीत असं काही होऊन गेलं की भानच नाही राहिलं बघा. ठीक आहे, एवढ्या सखोजीरावांना त्याचा जा विचारू आम्ही. मुद्रराज, या सखोजीराव, भले पराक्रम दाखवून आलात तर माणूस पण सोडलेलं नाही. माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सर्व नीती नियम विजेत्यांनाच अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना बट्टीक बनवणं हे देखील नीतीच ठरवते. अशा वेळी ही सावित्री तुमच्या समोर बट्टीक म्हणून उभी आहे राजा. घे, तूही मनसोक्त भोग घे तिचा. सोड सोड. अजून तुझी वासनेची गिधाडे असतील तर तिच्या लाचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री आता या आपल्या रीतीबाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देवातील देवता, त्या आदिशक्ती भान चेलो आम्ही आपला स्थायी मानतो. बस बस झालं तुझं हे डोंग. एवढी नियत जर तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्या अंगावर जे वासनांग कुत्रे सोडले नसते तू. वासनांग कुत्रे? हो, वासनांग कुत्रे. म्हणजे सावित्री आता काय झालंय? सखोजीराव, काय येतो आम्ही? सखोजीराव, तुम्ही या देवीवर अत्याचार केलाय, अत्याचार तुझ्या चांडा शिपायाने. जगदंब जगदंब.
बोल राणा, आग लुटली माझी. बोल बोल राजा, कुठे गेली तुझी नीतिमत्ता? आता कुठे गेली? साहेब, भवानी आई, हे काय घडलं? सखोजीराव, तुम्ही हे पाप करा ना. काय वाटलं तुम्हाला? महिनो झुंड देणाऱ्या या वाघिणीची शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला? सखोजीराव. महाराज, सावित्रीबाई शेषे ही आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची कुकर्म. पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो, या सत्वासाठी लढत असतो. तिथे जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाराचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलं ते या रयतेच्या कल्याणासाठी. जी रयतच जर मानली जात असेल तर बादशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सत्ताजी, नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजा एकदा माफी द्या, माफी द्या राजा, राजा एकदा माफी द्या. या मातीसाठी हवा तवा एकदा रक्त सांडू आम्ही राजू. रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सखोजी. स्वतःच्या हाताला शिव उतरवून ते मातीत मित्रत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते सखोजी. हीच इब्रत तू सोडली सखोजी, मग तुझा हा जीव काय कामाचा? राज हमीरराव, जी राज, तर आपल्याला सगळं घेऊन या सखोजीचे आजी डोळे पाडा. आत्ताच्या आत्ता ज्या नजरेनं परत हरास ठरला ती बेचिरात होऊ द्या आणि त्यानंतरही त्याला तसा तरफड ठेवा. समज अजन्म तो. नाही राज, एकदा माफी द्यावी राज, एकदा माफी द्यावी राज. राज, एवढी कठोर सजा? सखोजीराव आपले मेवणे आहेत. होय हंबीराव, एवढी कठोर सदा आमची मेवण्याचे तरी काय झालं? एखाद्या परकीय सुलतानाने आमच्या माय भगिनीच्या आबरूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं? हेच केलं असतं ना. मग न्यायदानासमोर आपला पडता नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीराव, या मराठी मातीच्या हरेक लेखी बाळीचा आहे. अलाउद्दीन खिलजीच्या वाचलेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमानींचे आत्मे आजही आक्रमण करून आम्हाला सांगतायत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा. जरा साहेब, एक काम होतं. बोला बाई, काय मदत हवी आपणास? नाही, मदत नाही जी, परवाना हवा होता. उत्तरेत जायचं आहे, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला. मोरपंतबाईंना परवाना द्या. काय झालं बाई, अजून काही मदत हवी आहे का? यो परवाना काशी विश्वेश्वर. परवाना चालेल, स्वराज्याचा परवाना आहे तो. स्वराज्याचा आहे म्हणून म्हणलं. यो परवाना फक्त स्वराज्यापर्यंत चालतोय, पण एकदा स्वराज्याची सीमा ओलांडली की बाहेरचं मुघलांचं कारभारी काही बी दाद देत नाही. तो परवाना चालणार नाही म्हणतात. राजाची स्वराज्याची मोहर बाहेरच्या मुलकात नाही चालत जी. राजासनी राजाच मानत नाही म्हणून विचारलं जी. कैलास स्वामींनी एक स्वप्न उराशी बाळगलं, स्वराज्याचं. त्या स्वप्नाच्या पूर्तीची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवली. आम्ही मोठ्या जिद्दीनं आमचे पोटुशी लेकरास घेऊन सज्ज झालो स्वप्नपूर्तीसाठी. राजेंनी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय नाही केलं? प्रसंगी मृत्यूस सामोरे गेले. परंतु केवळ स्वप्नपूर्ती होऊन उपयोग नाही. केवळ राजमुद्रा शिक्के असून चालणार नाही, त्यास जगत मान्यता मिळायलाच. त्या स्वप्नाच्या पूर्तीची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवली. आम्ही मोठ्या जिद्दीनं आमचे पोटुशी लेकरास घेऊन सज्ज झालो स्वप्नपूर्तीसाठी. राजेंनी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय नाही केलं? प्रसंगी मृत्यूस सामोरे गेले. परंतु केवळ स्वप्नपूर्ती होऊन उपयोग नाही.
केवळ राजमुद्रा शिक्के असून चालणार नाही, त्यास जगत मान्यता मिळायलाच हवी. गेल्या 350 वर्षापासून महाराष्ट्रातील रयतेने केवळ अन्याय अत्याचार हेच पाहिले. शिवबांनी स्वराज्याचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलं. स्वराज्याची एक नवीन यंत्रणा निर्माण केली. गडकोट आरमार भरून त्यास मजबूती आणली. या सर्वांची दखल केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाने घ्यावी असा आमचा मानस आहे. शिवाजी राजे सिंहासनाधीश्वर होणे म्हणजे एक आलम हिंदुस्थानात खऱ्या अर्थात एक नवा हिंदू पदपातशहा उदयास येईल. पण आऊसाहेब, स्वराज्याची स्थापना तर झाली आहेत ना? मग तेवढंच पुरेसे नाही विठोबाबाई. राजेंनी जुलूम करणाऱ्या यवने सत्तांचा नायनाट केला. स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश यांची मुहूर्तमेढ ठेवली. रयतेवर होणाऱ्या अन्यायास, अत्याचारास पायबंद घातला. देवळांच्या मूर्तींची विटंबना थांबवून आई बहिणींची आबरू वाचवली. त्या उजळ माथ्याने बिनभोग वावरू लागल्या. परंतु एवढंच पुरेसं नाही. हे स्वातंत्र्य पुढे वर्षानुवर्षे अबाधित राहावं, धर्मास मानाचं स्थान मिळावा व ते टिकावं, यासाठी हा सोहळा, हा राज्याभिषेक महत्वाचा आहे. राजेंचं सिंहासनारोहण म्हणजे हिंदुस्थानात हिंदू धर्माचं सार्वभौमत्व रुजवण्याची, टिकवण्याची आणि वाढवण्याची मुहूर्तमेढ. आम्हाला समजले आऊसाहेब, पण हे सगळं राजेंना कोण समजावणार? आऊसाहेब, तुम्हालाच त्यांना समजावे लागेल. राजे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. राज्याभिषेकाच्या अतिरिक्त खर्चाने स्वराज्याचा खजिना रिकामा होईल खरा. तोच खजिना रयतेच्या कल्याणासाठी वापरावा हा तुमचा विचारही पटतो. ज्या स्वराज्यासाठी तुमच्या सवंगड्यांनी प्राणाचं मोल दिलं ते स्वराज्य जगत मान्यता मिळवल्याशिवाय मुहूर्त होणार नाही. त्या स्वराज्याच्या भविष्यासाठी तुम्हास राज्याभिषेक करून घ्यावाच लागणार. हे राज्य संस्कार तुमच्यावर झालेच पाहिजे राजे. मुळात हे स्वराज्य रयतेचं राज्य आहे. त्यामुळे स्वराज्याची खरी मालक ती रयत. आम्ही केवळ त्या रयतेचे सेवक आणि म्हणून आऊसाहेब, आम्हाला राज्याभिषेक करून घेण्याचा किंवा छत्र त्यावर मस्तकावर धारण करण्याचा लोभ मुळीच नाही. राजे, तुमचे मोठेपण सांगायला वेद व्यास किंवा महर्षी वाल्मिकच हवे. स्वतंत्र राज्य, स्वतंत्र ध्वज व्हावे हे तर कैलासवासी आबासाहेबांची इच्छा, हे त्यांचे स्वप्न. म्हणूनच तर अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी तुमच्या हाती भगवा ध्वज दिला राजे. अष्टप्रधान मंडळ उभं करून दिलं. हे सारं विसरलात का राजे तुम्ही? प्रतीप चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववद्दिता साहस्सुनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. ही कैलासवासी आबासाहेबांनी दिलेली मुद्रा विसरलात राजे? राजे, अहो, तुमच्यावर हा राज्य संस्कार झाला नाही तर लोक केवळ तुम्हाला राज्यकर्ता म्हणून मानतील आणि स्वराज्याला न मानता त्या बादशाला दंडवत घालत बसतील. राजे, माता पित्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे आदर्श पुत्राचं कर्तव्य आहे. त्या दिल्लीश्वरांच्या डोळ्यांदेखत वेद मंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित ध्वज गजरात दुदुंबी विराजित सार्वभौम राज्य चिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर आपण आरूढ व्हावं हे सर्वांचे स्वप्न आहे राजे. राजे, तुमचा राज्याभिषेक हा आमच्या आजवरच्या व्रतांचा उद्यापन आहे. शुभा, आजवर तुम्ही आमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. स्वराज्यात साकार रूपात पाहणं
ही आमच्या मनी शेवटची इच्छा. साहेब, आपली इच्छा म्हणजे आमच्यासाठी आई जगदंबाची आज्ञा. आम्ही राज्याभिषेकासाठी तयार आहोत. नमस्कार. सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः ज्यांनी त्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील कुलदैवत आई भवानी यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आई जिजामाच्या आशीर्वादाने. आणि या स्वराज्याच्या स्थापनेला 350 वर्ष झाली. त्याचे सजीव देखावे आपण इथे सादर केले. आणि या टीममध्ये ही जी मंडळी इथे ज्यांनी सहभाग घेतला हे सगळे भुसावळची लोकल लोक होते, ज्यांनी कोणीही कधीही स्टेजवर काम केल्यावर सगळ्यांनी काम केलं या ठिकाणी. मी पण स्टेजवर काम करणारा कलाकार आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक पटीने अप्रतिम म्हणता येईल इतकं सुंदर हे सगळं बसवलं गेलं होतं. आणि दॅट क्रेडिट गोज टू माय वाईफ रजनी सावकारे, की जिने हे सगळं घडवून आणलं. गेले 15-20 दिवस झाले घर सोडून संध्याकाळी 4ला जाते. तर चलो, बायको शेजारी असली की आवाज बंद होतो म्हणतात. पण खरोखर 10-15 दिवस झाले कंटिन्युअस ती मेहनत घेते. आणि तिच्या बरोबरच जे कलाकार बहुतांशी याच्यामध्ये महिला आहेत, काही लहान मुलं आहेत. ते रोज 4-5 तास इथे एक्सरसाइज करत होते. रोज येऊन इथे प्रॅक्टिस करत होते. शेवटचे 3-4 दिवस तिथेच प्रॅक्टिस करत होते. बाकी काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस केल्या. याचं एक वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये बहुतांशी महिलांनी भाग घेतला. बरेचसे कलाकार हे सिंधी होते की ज्यांना मराठी नीट कळत नाही. ते सिंधी कलाकार आहेत ज्यांनी बऱ्याचशांनी त्याच्यात भाग घेतला. त्याला कारण असं होतं की हे मराठी पोरांना सगळ्यांना बऱ्याचशाने इन्व्हाइट केलं. म्हणजे पार कॉलेजमध्ये गेले, ITI मध्ये गेली, बऱ्याचशा ठिकाणी विचारलं. पण मराठी मुलं काम करायला स्टेजवर यायलाच तयार नाही. कोणाची डेअरिंगच नाही स्टेजवर येण्याची, कोणीच तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटली आणि DJ लावला की तिथे गर्दी आवरली जात नाही. पोलिसांना बोलवावं लागतं तिथे, इतकी गर्दी तिथे करतात. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय होतं ते त्याच्यात सहभागी होण्याचा जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र कोणाची हिंमत झाली नाही. म्हणून थोडीशी स्टेज डेअरिंग शिकली पाहिजे. या सिंधी पोरांना मराठी येत नसताना त्यांनी त्याच्यात सहभाग नोंदवला आणि उत्कृष्टरित्या त्यांनी सगळी कामं केली. आमची दीपा पटेल ते एव्हरग्रीन कलाकार आहे. हे सगळे कलाकार यांनी इतके चांगली कामं केली आहे. आणि विशेषतः कोरिओग्राफर, डायरेक्टर तुमचं फार सप्तयुग. भुसावळमध्ये असा ऐतिहासिक कार्यक्रम पहिल्यांदा झाला आणि इतका उत्कृष्ट झाला आहे तो की हे विचारतील, कोणीही विचारेल की याला कोणी डायरेक्ट केलं. हे अजय, सागर, अजय आणि कुणाल, तुम्हाला तिघांना खरं सॅल्यूट आहे की अगदी इतक्या कमी वेळामध्ये इतकं सुंदर घडवून आणलाय तुम्ही. इतके जिवंत सजीव देखावे ऐतिहासिक दाखवणं इतकं सोपं काम नाही. ती नवीन कलाकारांना घेऊन. पण बिचारे रात्री बराच दूरपर्यंत बसायचे, सकाळी उठायला उशीर व्हायचा पण कसे तरी परत करून यायचे. हे सगळं करताना डबिंग करणं, आवाज डबिंग करणं, सगळ्यांकडनं ऍक्टिंग करून घेतलं, स्टेजवर काय लागतं काय नाही, कुठे कोणत्या वस्तू. पण इथे अशी गडबड झाली की ज्या वस्तू म्हणजे स्टेजवर आणायचे परत द्यायच्या तेच धावपळ करत होते. जे वस्तू आणाले तेच येत होते, न्यायालय तेच येत होते. डायरेक्टर
सगळे विद्यार्थी तेच काम करत होते. तशी माझे विरोधी पण त्यांना तेच कळत नव्हतं की कोणाला काय द्यायचं. त्यांना माहिती म्हणून तेच विचारत जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जाग्या केल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे काही मी वेगळं सांगायला नको, पण आजही त्यांच्या दिशेने म्हणजे त्यांनी मार्गस्थलेल्या दिशेने जर थोडस जरी जाता आलं, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जर थोडस जरी आपल्याला काम करता आलं, तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलंय त्याचं थोडंफार आपल्याला म्हणता येईल की हो मी पण त्यांच्या मार्गावर चाललो. की 1% जरी आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जर काम करू शकलो तर आपण स्वतःला धन्य समजावं. किमान आज या सगळ्यांमध्ये ते सगळे जिवंत देखावे आपल्याला बघता आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मैं अलविदा लेती हूँ. आपकी इसका दिव्या कांबले देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.